अतिवृष्टीमुळे पावसाळा भरपूर झाला आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्या घरामध्ये दुःखाचं सावट आहे. या दुःखातून सावरण्यासाठी सरकार आपल्या परीने मदत करत आहे किंवा मदत करण्यात त्यांनी ठरवलं आहे. पण शेतकऱ्यांची मागणी जी आहे त्या पद्धतीने सरकार काही मदत करायला तयार नाही. परंतु समाजातील जे घटक आहेत त्या लोकांनी स्वतःहून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काही ठरवलेलं आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषाताई आवाडे मॅडम यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की शेतकरी हा सुद्धा आपलाच एक भाऊ आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा एक घटक आहे आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे. म्हणून आपल्या पगारातून जी काही थोडी प्रत्येकाच्या कुवतीनुसार होईल त्यांनी सर्वांनी सरळ हस्ते मदत करा. त्यांनी जनतेला सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि स्वतःच्या पगारातून सुद्धा त्यांनी काही रक्कम या शेतकऱ्याच्या मदतीसाठी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि याचं अभिनंदन पण करतोय की काही ना होईना पण एक म्हणतात ना समाजाबद्दल किंवा शेतकऱ्यांबद्दल जी आपुलकी आहे ती त्यांनी स्वतःहून दाखवून दिली. आता राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न. जे त्यांच्याकडे दुःख आहे किंवा जे त्यांचं नुकसान झालं आहे त्याबद्दल ते सावरण्याचा प्रयत्न करतच आहेत. पण जे सरकारचं मायबाप म्हणून किंवा सरकारचं एक दायित्व असते ते म्हणून सरकारनं ज्या परीनं मदत करायला पाहिजे होती त्या पद्धतीने ते मदत करत नाही आहे. त्यांनी हात वर केलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघातील जे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत यांनी आपली एक जबाबदारी समजून सुद्धा काहीतरी मदत करायला पाहिजे. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी की आव्हान केलं आहे आणि त्यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही आमच्या आमदारकीचा जो त्यांना निधी मिळतो म्हणजे त्यांना जे मानधन मिळते 1 महिन्याचं मानधन त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि ते जाहीर केलेलं आहे आणि ते देतीलही. त्याबद्दल काही मोठा वाद नाही. पण सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत हे आपले मूग गिळून गप्प बसलेले आहेत. हे फक्त त्यांच्या नेत्यांचा आदेश फक्त बघत आहेत की नेते काय आदेश करतात आपण त्या पद्धतीने चालूया. पण जोपर्यंत नेते आदेश करणार नाही तोपर्यंत ही मंडळी काही बोलणार नाही. आणि यातच एक असं आहे की काही पक्षाचे जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत हे अशा पद्धतीने बोलत आहेत शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी आपली कैफियत जर मांडत असतील तर ते निमूटपणे ऐकून घेणे महत्त्वाचं असते. जर कोणी संकटात आहे तर त्या संकट पहिले तुम्ही ऐकून घ्या, त्याला धीरवा द्या. पण ते न करता बुलढाण्याचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत, ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांनी जी कैफियत मांडली तर त्यांनी शेतकऱ्यांना उत्तर दिलं आहे की तुमचे जनावरं मेले असतील तर त्याची हाडं वगैरे जमा करून घेऊन या. म्हणजे ही काही बोलायची पद्धत झालेली नाही आहे. त्यात दुसरे एक आमदार महाशय बोलत आहेत मी पैसा घेऊन खिशात फिरतो का. कसं आहे की शेतकरी आपली कैफियत मांडतील आणि तुम्ही एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण ते तुम्ही मधून समजून घेत नाही, उलटं तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ सोडत आहात. हे खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि ते तुम्हाला भीक मागत नाहीत, मदत मागतात. पण तुम्ही त्यांना मदत न करता तुम्ही त्यांना एक उपकाराचे बोल सुनावत आहेत. हे खूप चुकीचं आहे. हे सामाजिक भान तुम्ही विसरलेले आहे. ज्या समाजाने, ज्या लोकांनी, ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं आणि त्या खुर्चीवर बसवलंय तुम्ही त्यांनाच विसरलेले आहे. तर मी शेतकऱ्यांसुद्धा आवाहन करतो कोणी आत्महत्या करू नका आणि असा विचारसुद्धा मनात आणू नका. संकट हे प्रत्येकालाच येत असतात आणि हे सुद्धा दिवस जातील एवढं मात्र लक्षात ठेवा. फक्त एकच वाक्य ठेवायचं, हे दिवससुद्धा जातील. राहिल्या बँकांच्या कर्जांच्या नोटिसा, बऱ्याच ठिकाणी बँकांनी कर्जाच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्या नोटिसाला काही घाबरू नका.
त्याची होळी करून टाका. करून करून काय करतील? तसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 3 महिने तुम्हाला कुठली बँक नोटीस पाठवणार नाही किंवा तुमच्या मागे कर्ज भरण्याची तगादा लावणार नाही. मला मुख्यमंत्री साहेबांना एकच सांगायचं आहे, मुख्यमंत्री साहेब 3 महिन्यात काय होणार आहे? जो खरीप हंगाम आहे ना तो संपलेला आहे. आणि खरीप हंगाम आहे तरी काय हो महाराष्ट्रामध्ये? विदर्भात मराठवाड्यात कोणतं पिकं घेतात? सोयाबीन आणि कपाशीशिवाय पीक घेत नाही. इतर पिकं तर निघून गेलेले आहेत. मूग नाही, उडीद नाही, ज्वारी नाही. हे जे खरीप पिकं असायचे हे आता नाही आहे. तूरसुद्धा नाही राहिलेली आहे. नावाला फक्त कोणतरी थोडंफार टाकतंय. तर तुम्ही समजून जा शेतकऱ्याची आज परिस्थिती काय आहे. त्याला आमचे दादा बोलत आहेत पैशाचं सोंग करता येत नाही. दादा मान्य आहे, खरोखरच पैशाचं सोंग कोणालाच करता येत नाही. तुम्ही का आम्ही का, पण शेतकऱ्यांनी कसं करायचं? मग शेतकऱ्यांनी घर चालवायला कसं करायचं तुम्ही सांगा. आता दसरा आहे, दिवाळी आहे, अशा वेळी त्यांनी काय करावं? तुम्ही तुमच्या घरात कंदील लावणार, तुम्ही तुमच्या घरात दिवाळी दसरा साजरा करणार, त्यांनी काय करावं याचं तुम्ही भान ठेवा. दादा पैशाचं सोंग करता येत नाही, पण काटकसर मात्र जरूर करता येते. जर आपण आपल्या घरामध्ये जर अडचणी आल्या तर आपण काटकसर करून त्यातून मार्ग काढतो. तसा आपण सुद्धा एक महाराष्ट्राचं पालकमंत्री म्हणून म्हणा किंवा तुम्ही या महाराष्ट्राचे पालकत्व म्हणून म्हणा, हे आपला एक परिवार आहे आणि तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तर आपण थोडंसं भान ठेवा आणि लोकांची समजूतदारपणाने बोला. पैशाचं सोंग करता येत नाही, पण काटकसर मात्र करता येते. आपण जर जो माजी आमदार यांच्यावर जो पेन्शनचा खर्च होतो तो पूर्णपणे बंद केला तर करोडो रुपये नाही अब्जो रुपयाची तुमची बचत होऊन जाईल. महाराष्ट्रावरचं कर्ज पण खूप कमी होऊन जाईल आणि तुम्हाला सरकार चालवायला पण मदत होईल आणि शेतकऱ्यांनासुद्धा सढळ हाताने मदत करता येईल. आपण ते न करता इकून तिकून फंड कुठल्या तरी योजनेमध्ये राबवता, फिरवता आणि म्हणता पैसे सोंग करता येत नाही. दादा पैसे सोंग करू नका. होत नसेल तर सोडून द्या, पण काटकसर करायला शिका आणि काटकसर करा. तुम्ही तलाठी लोकांना, अधिकाऱ्यांना नवीन गाडीसाठी ऑफर करताय, तुम्ही त्यांना पैसे देऊ शकता. तुम्ही आमदार लोकांना त्यांचे दालन बनवायला पैसे देऊ शकता. मुख्यमंत्री साहेबांना 20 लाख रुपये बेड बनवाय, आज तुमचे सांगा 20 लाखा बेडवर असे काय झोपत असतील? हो विचार करा, तुम्हाला 20 लाखा बेडवर झोप तरी लागत असेल का? हो आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी, त्यांना झोपायला साधी गोधडी नाही हो, ती सुद्धा भिजलेली आहे. मग विचार करा तुम्हाला 20 लाखाच्या बेडवर झोप लागेल का? तर माझं सर्व मंत्री महोदयांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना विनंती आहे, याची विनंती करणं हे चुकीचं आहे. हे तुमचं दायित्व आहे आणि तुम्ही त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना ज्या काही पद्धतीने होत असेल सढळ रस्ते मदत केली पाहिजे. धन्यवाद.